असा नकाशा कुणी काढला असेल? मला शोधून काढलं पाहिजे कुणी काढलंय ते. अजय यान विचार म्हटलं का ते कुठे हरवलंय? नाही काय नाही. ठीक आहे, हा नकाशा बघ. काय कळणं झालंय, काल सापडलं मला. तो नकाशा अर्धवट आहे पण आपल्या सेंटरचाही फिक्स आहे. हे ना आपल्या सेंटरचा. हे बघ, सगळ्या जागा सेंटरच्या आहेत ना आपल्या, सेम तशा इथं. अजय तू कुणाला बोलले नाही ना? नाही, अरे काल सापडलाय मला. सापडला म्हणजे वारनं उडून आलाय माझ्यापाशी. पण मला एक कळणं झालं, हा नकाशा अर्धवट का बनवला असेल? अजय ते आपल्याला मॅप रिडिंग असते बघ, मॅप रिडिंग ते टाईप मध्ये केलं असेल हे. अरे मॅप रिडिंग मध्ये फक्त नकाशा कसा वाचायचा एवढंच असते, त्यात एवढं डिटेल कुठं असते? आणि ह्याच्यात बघ, एंट्री आणि एक्झिट असा व्यवस्थित अभ्यास केलेला दिसतो. हे मात्र खरंय, माझं बी काय डोकं चालं ना. कुणी केलं असेल हे? अय्यो, कुणीतरी पळून जाण्यासाठीच बनवलं असेल. पळून कळतील, पुढे हिथं याला पोरं धडपडतात आणि हिथं आल्यावर आपलं स्वप्न पूर्ण झालं असं वाटतं. हा मग ते ना, आम्हाला तर सुट्टीला पण जाऊ वाटत नव्हतं. ठीक आहे, एक मिनिट. ती म्हणते तसा विचार करून बघूया आपण. मला बी आधी असंच वाटत होतं की बाहेरच्या कोणीतरी केलं असं, पण नाही, हे बाहेरचं नाही, इथलंच कोणतरी. पण ह्याच्या आधी पण पोरं पळून गेली आहेतच की. आपल्यापेक्षा कॅट वांड बॅच आहे. हा हे कवा काय करेल काय सांगता येत नाही. अजय हे 3 महिने कॅम्पला गेलते होतं रोहिडेश्वराला. तिथं 3 महिने कॅट रगडा खाल्ले. 100% तीच असणार. पण हे असलं डेंजर प्लॅनिंग करतील असं वाटलंच नव्हतं कधी. ही जर वांड असतील तर आपण काही कमी आहे? आपण त्यांच्यापेक्षा वांड. नाही बघ, ही आत्ताची ट्रेनिंग घ्यायला आले. आपण इथं बेस्ट रिक्रूट होतो, हे दिमागमध्ये ठेव. ते तर आहेच की. पण के आधी आपल्याला हे शोधून काढलं पाहिजे की खरंच त्यांचा असा प्लॅन आहे का. हे जर असेल ना तर मग यांना सुट्टी नाही. एक काम करू, आपण जरा नजर ठेवूया यांच्यावर. चालतंय की. म्हणजे काय, आपल्याला अंदाज येईल. मग आपण ठरवू पुढं काय करायचं. पक्का. संग्राम, काय झालं? असं तोंड पाडून का बसलाय? मला बोर झाले. मग एवढी सगळी खेळणी आहेत, खेळा की त्याच्याशी. आणि खेळणी पण बोर झाली. खेळणी पण बोर झालीत, मग एखादं स्टोरी बुक वाचा, नाही तर पेंटिंग करा. तुम्हाला आवडतं ना पेंटिंग करायला? बोर 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 सगळं बोर आहे. नेमकं काय झालंय तुम्हाला? हा, आमचा आज मूडच नाहीये. त्या घरात अजिबात मजा येत नाही. ताजिंके मामा, शीतल मामीच्या घरात खूप मजा येते. असं काय असतं त्यांच्या घरात? ते आम्हाला बाहेर फिरायला नेते, मनासारखं वागून देते. आम्ही तिकडे काय काय केलंय माहितीये ना? आम्हाला न सांगता केलंय तुम्ही ते सगळं. हो, पण आमच्या सोबत आमची काळजी घ्यायला नेहमी अजिंक्य मामा असायचे. त्यांनी आम्हाला काहीच सूट दिलं नाही, उलट केवढं काही काही शिकवलं. आई साहेब, आम्हाला बोर झाले. आम्ही जर शीतल मामी आणि अजिंक्य मामांच्या घरी गेलो तरच आम्हाला मजा येईल. होय, बर भैया करतो कॉल. हा करतो. जी संग्रामना बाहेर जायचं, जरा घेऊन जाता का? वेर? आम्हाला शीतल मामींच्या घरी जायचंय. ओके, चला चला चला, लेट्स गो. चला. काय नको, आम्हाला ओळख पण देत नाहीत. लाज वाटते आम्हाला भाचा म्हणून घ्यायची.
भिकारी म्हणतो तो मला. अहो सिम्बा, तसं नाहीये काय. अहो तुम्ही आमचे भाचे साहेब आहात. यू आर माय प्रिन्स. फक्त मतासाठी माग माग येणार आहे तुमच्यासारखे आम्ही खूप पाहिलेत. इलेक्शन संपलं की मतदारांना वाळवर सोडणारे आहात तुम्ही. संग्राम, असं बोलतात का? तुमच्यापेक्षा मोठे आहेत ना ते, आणि तुमचे मामा साहेब आहेत हे विसरलायत का? ठीक आहे, आम्ही जातो, पण मामासाहेब नको. हवं तर तुम्ही आमच्या सोबत चला, तुम्ही तिथेच थांबा. इट्स ओके. सिम्बा तुम्ही या जाऊ. ताईसाहेब, आपण आपल्या मळ्यामध्ये जाऊया. आणि तसं पण तुम्ही आपल्या मळ्याकडे बरेच दिवस झाला आला नाही. तसं पण आपल्या मळ्यामध्ये खूप काही काही आहे. आम्हाला पण यायचंय मळ्यात. असं काय करताय बरं सिम्बा? तुम्ही एक डिसिजन घ्या बरं. आपण असं करूयात, आपण मळ्यात जाऊ आणि अजिंक्य मामांना पण तिकडेच बोलू. त्यांना कशाला? त्यांनी त्यांच्या मळ्यात आपल्याला बोलवलं होतं का? बोलवलं होतं की, मग आपण त्यांना बोलू. ते असले की आम्हाला खूप मजा येते. पण मग अजिंक्य मामा कसं काय येणार? ते तर बेळगावला गेलेत ना, ते अजून आलेच नाही तिकडं. अजून नाही आले? नो प्रॉब्लेम, आपण शीतल मामींना घेऊन जाऊ. हो सिम्बा, शीतल मामींना लई कामं असतात बघा. मी येते की तुमच्या सोबत, आपण जाऊया. त्यांना काम असतं, तुम्हाला बरं नसतं. आम्ही बोलावलंय म्हणून सांगा, येतील त्या. त्या आल्याशिवाय आपण कोणीच जायचं नाही. बर, ठीक आहे, आम्ही बोलवतो त्यांना, फोन करतो. ठीक आहे. शीतल, ए शीतल. अग बाई उषा, बस की. जीजी शीतल कुठे आहे? हाय की घरात आत. बस. शीतल, हे शीतल, अगं कोण आले बघ, बाहेर ये. आई आले तुझी आई. जीजी, हो कोण आहे का नाही घरात? आता काय सांगू तुला, जेडी नांदायला गेल्यापासून घर कसं मोकळं मोकळं वाटतंय बघ. बरं मग काय म्हणतेस, आज तू कसं काय केलीस ग? अहो काय नाही, शीतलला खायला घेऊन आले. अहो सुमन काकीच्या हातचं तिला लई आवडतं ना, आणि सुमन काकीला पण तिला करून घालायला आवडतंय. तिनं तर तांबोळ्या करून पाठवल्यात बघा. आंबोळी? अगं बया. आई तिथले हे बघ, सुमन काकीनं आंबोळ्या करून पाठवल्यात, लगेच खाऊन घे. आंबोळ्या वे? आई तुला सांगते, मला कालच खावंसं वाटत होतं बघ. बघ कसं बरोबर ओळखलं तिनं तुझ्या मनातलं. आणि काय ग, एवढं खाऊचं वाटत होतं तरी एक फोन करायचा नाहीस वय? आई करणारच होते, पण राहूनच गेलं बघ. तिथले स्वतःची काळजी घेतीस ना? होय ग. तिथले अगं पोटात जीव आहे तुझ्या. होय बाई, अगं आम्ही बी तीच सांगतो, पण ऐकत्या कुठं, निस्ती धावपळ करत बसती बघ. अहो उषा वहिनी, तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही आहे की तिची काळजी घ्यायला. अहो मी कुठं म्हणते घेत नाही म्हणून, तुम्ही पण काळजी घ्या आणि आम्ही पण घेतो. पण नुसतं आपल्याला वाटून काय उपयोग आहे का तवा? म्हणजे आता तुम्ही सांगा जरा तिला आराम करायला. अहो आता झाली की पूजा झाली, सगळा कार्यक्रम झाला, आता स्वतःची जरा काळजी घ्यायला नकोय? पण नाही, नुसतं काम 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 करायला पाहिजे बघा. एवढं माझं ऐकलं असतं तर मग कशाला बाई. ती ना नवऱ्याचं सोडून कुणाचं काही ऐकत नाही बघा. आई अगं काय बी काय बोलतीस? मामी, जीजी, काय तरच काय सांगता तुम्ही तिला? आणि सांगा मला, अशी काय कामं करते मी? कामं असतात कुठं, घरात माणसं चार आपल्या. आणि मला एक सांगा, तुम्ही प्रेग्नेंट असताना तुम्ही नाही केली वय कामं? आई तुम्हाला सांगतेस, पण सौऱ्याच्या याला तू जेवढी कामं केलीस का नाही, त्याच्या निम्मी बी कामं करत नाही मी, कळलं का? शितले, तू चांगली वकील झाली असतीस बघ. कुणाचं काय ऐकून घ्यायचं माहितीये का तुला? आणि बरं का उषा, एवढी बी काय तुमची नाजूक पोरगी नाही. मग नाही तर काय. हो मी कुठं म्हणते ती नाजूक आहे म्हणून.
अहो पण कुठं काय उपद्व्याप करून ठेवला म्हणजे काय करायचं सांगा बरं. अहो उषा वहिनी, तिची काळजी सोडा, मी आहे की तिची काळजी घ्यायला. आणि शेवटी आदर्श सासू आहे ना तिची. मामी, ताईसाहेबांचा फोन. काय ताईसाहेबांचा? अगं बाई, आता काय झालं असेल? आता कशाला फोन केला या बाईनी? अहो मामी, शांत व्हा तुम्ही. दुसरं काय तर असेल. हे असं लगेच धीर सोडता बघा तुम्ही. थांबा जरा, बघू द्या आधी. हा ताईसाहेब बोला की. कामात आहात का? नाही हो. काय झालं बोला की. नाही म्हणजे वेळ आहे ना? हाय की. मग एक काम करता, जरा बंगल्यावर या ना. बंगल्यावर? मामींना बी संग घेऊन येऊ का? नाही नाही, मामींना नको, तुम्ही एकट्याच या. जरा शेतावर जायचंय. हा बर बर, येते. 10 मिनिटात पोचते मी. या या. काय झालं? काय म्हणलं ताईसाहेब? आता कसं होणार माझ्या पोरीचं? आता काय करायचं जीजी? आता सगळं संपलं. अहो मामी, काय नाही झाले. आता काय आहे ते काय माहित आपल्याला. त्यांनी बंगल्यावर बोलवलं होतं, म्हणल्या आमच्या शेतात जाऊन येऊ जरा. त्यांच्या शेताव? अगं पण शेताव कशाला? अगं होय ग शीतल, आता हे नवीनच काय काढले म्हणायचं. आता मला काय माहित, जाऊन आल्याशिवाय कसं करणार आहे. जाऊन येते मी. बरोबर, जा जा. बर का सिंबा, इथनं जिथवर तुमची नजर जाते का पर्यंत सगळी जमीन तुमच्या मामा साहेबांची आहे. नाही ह्याच्या आधी पण तुम्ही दुसऱ्यांच्या रानात गेला होता, पण ती रान लईच लहान होत. कुणाची म्हणलं जमीन? मामासाहेबांची. आय मीन म्हणजे? नाही म्हणजे अजून तरी जमीन आई साहेबांचीच आहे. पुढचं पुढं बघू की. चला शीतल मम्मी, आपण आतमध्ये जाऊ. या चला. सावकाश शीतल जरा सिंबा, सांभाळ. सावकाश. हे बघा, इथं भुईमुग आहे हा. आणि इथं शेजारी ऊस लावला. तिकडं कांदा आहे. तिकडं 4 एकर आताच नांगरायच चालले, हळद काढली तिकडचं. आणि इकडं कोणतरी चाललंय तिकडे, झाड आलंय. कोण आहे तिकडं? भैया बघा जरा कोण आहे. ए कोण आहे रे? बाहेर निघ, तांदळाच मोडतो तुझा. कोण आहे? थांब थांब थांब. कोण रे? थांब. हे? गोट्या तू काय रे? बायजी, नमस्कार ताई. भाजी ते आम्हालाही दिसतंय. कुठं घेऊन चाललाय? भाजी घेऊन घरी घरी. कुणाच्या कुणाच्या? तुमच्या तुमच्या आमच्या? नाही, तुमच्या तुमच्या नाही. मग कुणाच्या घरी घेऊन चाललोय भाजी? म्हणजे ते मग घरी घेऊन पाहुणे आलेत ताई. पाहुणे आलेत ना म्हणून घेऊन चाललो. मग हराम, इथं आमचंच कुंपण शेत खाते. तुला इथं राखण करत ठेवला होता ना? अरे भैया, हा तुमचाच मित्र आहे ना? मित्र असा नाही, तो कार्यकर्ता आहे आमचा. चांगलं कार्य करतायत. स्वतःच घर भरताय का? वय वय वय. निघितलं, चल निघ. तो भाजी खाली निघ. थांबा जरा. ती भाजी घेऊन जा. अर्धी भाजी बंगल्यावर द्या आणि बाकीची शीतलच्या घरी नेऊन द्या. हा? माझ्या म्हणजे आम्हाला कशाला? अहो राहू द्या, तसे उन्हाळ्याची एवढी भाजी नाही लागत. थोडी तुमच्या घरी देऊ दे. बर, आता तुम्ही म्हणताय तर गोट्या दादा.
आमच्या घरी बी जरा निघ नजर, निघ लवकर. काय चाललंय भैया साहेब? हा मग अशी अगदी आमचं शेत म्हणून दाखवत होता आणि तुमचेच मित्र येऊन इथं चोरी करतायत. काय आहे तुमचं लक्ष नाही शेताकडं? ओ आता मित्र घेऊन जातायत, उद्या अख्खं गाव घेऊन जाईल, काय करणार आहात मग? अगदी तसंच काय नाही, म्हणजे आम्ही नसतो तरी कामगार असतात ना इथं, त्यांचं लक्ष असते. कुठे आहेत कामगार? इकडे असतील. चला मग चला. काय मामा कसे आहात? घरी सगळं व्यवस्थित ना? हो हो एकदम व्यवस्थित. होय का, कुळाचा खडा घेऊ दे जरा. जी. मावशी प्रमोद काय म्हणते? काय नाही, बरं आहे. कितीला गेला आता? 12वीला. शिकवा चांगला. हो. बँकेत पाठवून त्याला कधीतरी. बर बर. हा हा. बाकी मामा ठीक ठीक. काय मामा भिजवता का नाही शेत? हे तुमच्यासाठी. हा खाली टाकून देते. अहो किती घाणेरडी आहे ती. थांबा, टाकून काय दे, किती प्रेमाने दिलंय त्यांनी ते. संग्राम तुम्ही थोडं घ्या आणि बाकी सगळ्यांना द्या. मामा लोक येऊन शेतातनं भाजी घेऊन जात आहेत, काय करायचं त्यांचं? हो भैया साहेबांचेच मित्र असतात. नाही 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 मामा, हे आजपासून ना सगळं स्ट्रिक्ट करा एकदम. तुम्हाला पाहिजे तसं करा तुम्ही. हा कुणी आमच्या जवळचे आले कार्यकर्ते मित्र कोणाला काय द्यायचं नाही, कळलं? भैया तुम्हाला जमणार आहे का खरंच शेती करायला? हे काय शेतात काम करताना कपड्यांची इस्त्री जाती म्हणून म्हटलं. नो डाऊट आम्ही करतो की सगळं. ताईसाहेब त्यांना जरी नाही जमलं तरी मला जमतंय की, मी करत जाईन सगळं. मी काय बी टेन्शन घेऊ नका. तुम्हाला येतं सगळं? वय सगळं येतं. वहिनी साहेब नुसत्या आल्या तरी चालतील, बाकी काम करायला आम्ही आहोतच की. वय आणि तसं बी काम करून घेण्यासाठी ते काम जमायला बी लागते, आणि मला सगळं काम जमते बर का. काय चाललंय हो? हा वरवरच खुरपतात. 4 याला एकच काम करत बसायचं का? तसं नाही वहिनी साहेब, तण माजले. तण माजलंय का तुम्ही? आपल्या पदरात जरा मजुरी जास्त पडावी म्हणून हे असलं काहीतरी उद्योग करता तुम्ही. बघितलं मामा? नाही म्हणजे जयश्री नाही येतं सगळं. मी काय म्हणते जयश्री, जरा तुम्ही करून दाखवता का त्यांना? जरा दाखवा बरं, जा. या इकडं. हे असं करतात, जरा नीट करा जरा. अहो जयश्री, अहो एवढ्यात कसं कळेल? ती पूर्ण सरीज करून दाखवा. हा करा. कसला डोकं लावायचं, गेले आता कामात ना. आईला ही जेडी पण ना नाही तिथं आगाऊपणा करते, खाल्ली का माती. काय तुम्ही भैया, हा तुमची बायको एवढी शेतात काम करते आणि तुम्ही नुसते उभे हो इथं. घ्या ते खुरपं घ्या, जा जा तुम्ही पण जा मदत करायला, जा लवकर जा. स्वतःला फार शहाणे समजताना हा सगळा माज नाही उतरून गेले तर प्रतिभाताई जगताप नाव नाही लावणार. आता तर जयश्री कर्मानं गेल्या.